प्रशांत सर, सगळ्यांना मी पोस्टर्स दाखवले, आमच्या गावात पोस्टर्स बनवलेले आहेत. तुम्हाला सुद्धा दाखवते, कारण पहिलंच तुमचं लावलेलं आहे बघा. हे जे काही बॉडी बिल्डर आहेत ते सुद्धा आम्ही सारे खवय्याची पुस्तकं वाचूनच बॉडी बनवतात. हे पहिलंच पोस्टर बघा. तुमची पुस्तकं फॉलो करतात खास करून. संकर्षण, आम्ही सारे खवय्यानंतर काय परिणाम झाला तुझ्या? कधीही 7 जन्मात जसं होऊ शकत नाही ते कल्पना करून ते लावलंय पोस्टर. कधीच असं होऊ शकत नाही. लोकांना असं म्हणणं की खरंच इतकी आहे का बॉडी, का तू दाखवणार सगळ्यांना हे? नाही नाही नाही, माझं धाडसच नाही. खरं तर या गावात सुद्धा काही सूत्रसंचालक आहेत. आणि आता त्यांच्यामध्ये आता स्पर्धा लागलेली आहे की सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक कोण. तर कार्यक्रमाचं नाव आहे असतील खुर्च्या तर होईल चर्चा. नमस्कार 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 नमस्कार. हॅलो 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 एव्हरीबॉडी. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार मित्रमंडळी, फ्रेंड्स. तर आजच्या थुकरटवाडीच्या या महाचर्चेमध्ये मी तुमची अँकर कंदामुळे तुमचा स्वागत करते. येस, आजचा आपला हा फन एपिसोड असणार आहे आणि फील्ड विथ एंटरटेनमेंट. काय? फील्ड विथ एंटरटेनमेंट. फील्ड विथ एंटरटेनमेंट घंटेम. मनोरंजन घ्याल का सोप्प? आपला हा भाग असणार आहे मनोरंजनाने पूर्ण पूर्ण पूर्ण. तर सगळ्यात आधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दूध भात सुपते. नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला उरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची तळले तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणे खुपते, खिशातील नाणे. वा 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 वा, दूध भात सरांचा इथे जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत. शिटी वाजली, गाडी सुटली. वा वा सर, मस्त. शिटी वाजली, गाडी सुटली. वा सर. शिटी वाजली, गाडी सुटली. सर पुढचं गाणं घ्या सर. पुढचं काय, माझी गाडी सुटली त्याचं बघा ना तुम्ही. अरे गाडी सुटली, धावत धावत आलो, माहिती आहे मर्दी. मर्दी? पुरुष असता तर मर्दा बनलं असतं की नाही गड्या. वा वा, छान छान. तर सर तुमचं स्वागत आहे माझ्या शो मध्ये. सर मला कधीपासून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की तुमचं नाव दूध भात सुपदे का आहे? लहानपणी माझी आई मला म्हणायची दूध भात घे, दूध भात घे. मी म्हणायचो दूध भात नको सूप दे, दूध भात नको सूप दे, दूध भात नको सूप दे. वा वा सर, तुम्ही प्लीज बसून घ्या. स्वागत करणार आहे आपल्या दुसऱ्या सेलिब्रिटी अँकरचं. अशी एक व्यक्ती जी हसवून हसवून दुसऱ्यांचं वजन वाढवते, वीज निर्मिती सावंत. अय्या सोपली, सोपली. स्वप्नील नाही, मी दूध भात. अय्या दूध भाती, दूध भात सूप दे, सूप दे. आज हिने दूध भात कालवायचाच ठरवलाय बहुतेक. ताई ताई, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं नाव वीज निर्मिती सावंत असं काय आहे? तो लॉंग फॉर्म आहे. अच्छा,
हा. म्हणजे कसं? वी म्हणजे विनोद, हा हा. जी म्हणजे जेन्युइन. जेन्युइन. विनोद जेन्युइन करणारी निर्मिती सावंत. अच्छा. वीज निर्मिती सावंत. पण मग तसं असेल तर VG असलं पाहिजे ना, जेन्युइन. VZ कसं आहे? सॉरी ताई. मारशी हो, नाही नाही नाही, सॉरी. ताई तुम्ही बसून घ्या ताई. तर आता वेळ झाली आहे अजून एका महत्वाच्या सेलिब्रिटी गेस्ट अँकरला बोलवण्याची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सतत मधल्या सुट्टीत शाळेत जाऊन पोरांचा डबे खाणारे संगीतकार सलील कुलकर्णी. जरा चुकीचे जरा बरोबर, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. चला हवा येऊ. नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार. यांना ओळखते मी. अच्छा थँक्यू. बरोबर. अन्नू मल्लिक. ते तुमचं गाणं गाणं कुठलं? गरम चाय की प्याली. हा असली गाणी नाही गात मी. असली नाही ती चांगली आहे. घ्या एखादं गाणं. कसं आहे की मुलांची मानसिकताच अशी असेल तर आपण काय करायचं. असं लहान लहान मुलांना अशी गाणी आवडतात. त्याच्यामुळे आपण अशी गाणी आपण कधी कधी कुठल्या कुठल्या कार्यक्रमात की नेहमी अशी गाणी घेत असतो मध्ये मध्ये. आणि ती घ्यायला घ्या की पाहिजे. एखादं घ्या. हा? घ्या ना, हा? घ्या, घ्या ना, घ्या ना. आणि मला आत्ता आत्ता आवाज पकडला मी, म्हणून मी ट्राय करत होतो. बरोबर आहे ना. हां. तर लहान मुलांसाठी मी कधी कधी गात असतो. तर काय काय कुठलं गाणं म्हणाल आपण? गरम चाय की प्याली. गरम चाय की प्याली हो, गरम चाय की प्याली हो. हा 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 हा. हे हा काय होतं? चहा गरम होता ना. चहा गरम होता त्याच्यामुळे असं. वा. तर आता वेळ झाली आहे अशाच एका सेलिब्रिटी अँकरला बोलवण्याची जे स्वतःच खूप मोठं प्रशस्त घर असून सुद्धा गावोगावी हिंडत भटकंती करत असतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिलिंद गुणा झी मराठीचं. नमस्कार, मी मिलिंद गुणाजी. लटकंदी या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करतो. काय कुठला लटकंती. लटकंती? तुम्ही कधी डोंगरावर फिरायला गेलात, टायर पंक्चर झाला की डायरेक्ट लटकंती. तर आज आपण जाणार आहोत मुंबईमधील मीरा रोड येथे वसलेल्या क्लासिक स्टुडिओमध्ये.
फार छान स्टुडिओ आहे. इथे जायचं असेल तर 2 प्रकारे जाऊ शकता तुम्ही. निसर्गाचा आस्वाद घेत जाऊ शकता नॅशनल पार्कवरून, नाहीतर मग पुष्कर श्रोत्री आहेच. महिन्यातून 2दा तो इथेच येतो.